नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2024 अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदेचे निकाल तसेच कागदपत्रे पडताळणी संबंधीचे वेळापत्रक जाहीर होत आहेत। तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेला असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहायचं आहे। त्यावरती ज्या काही अपडेट येत आहेत निकाला संबंधित असो किंवा जे काही कागदपत्रे पडताळणी संबंधित असो त्या अपडेट या ठिकाणी हळूहळू प्रसिद्ध होत आहेत। ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण लातूर जिल्हा परिषद अंतर्गत जी काही अपडेट आलेली आहे ते आपण सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजेल की कोणत्या पदासाठी कागदपत्रे पडताळणीसाठी तुम्हाला बोलवण्यात आलेले आहे ते पहा। जिल्हा परिषद पदभरती 2023 निकाल व कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवारांच्या नावाची अंतिम निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, या अधिकृत वेबसाईटला ज्यावेळेस तुम्ही व्हिजिट द्याल त्यावेळेस तुम्हाला ज्या पदाची माहिती पाहिजे आहे ते देखील भेटेल आणि इतर ज्या काही पदाची तुम्हाला माहिती हवी आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। जॉईनिंग संदर्भात देखील या ठिकाणी तुम्ही अपडेट पाहू शकता। विस्तार अधिकारी झालं, आरोग्य सेवक आहे, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ सहाय्यक लेखा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पशुधन पर्यवेक्षक किंवा इतर जी काही पदे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। अंगणवाडी प्रवेशिका आहे, तसंच औषध निर्माण अधिकारी आहे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य व बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, कनिष्ठ लेखाधिकारी या पदाची देखील तुम्ही या ठिकाणी नियुक्ती संदर्भात जे अपडेट आलेले आहे ते पाहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आताची जी काही अपडेट आपल्याला पाहिजे आहे ते आरोग्य सेवक या पदासाठीचे कागदपत्रे पडताळणी संबंधीचे वेळापत्रक या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। ठीक आहे, तर पहा, यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं होतं की कागदपत्रे पडताळणी संबंधित आरोग्य सेवक 40% या पदाकरिता तुम्हाला दिनांक 29 तारखेला बोलवण्यात आलेलं होतं। तसंच जे काही बाकीचे राहिलेले होते कॅन्डिडेट त्यासंबंधी देखील या ठिकाणी डेट वाढवून देण्यात आलेली होती। या अंगणवाडी प्रवेशासाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मूळ कागदपत्रे पडताळणीकरिता 10 सप्टेंबर 2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता बोलवण्यात आलेलं होतं आणि नंतर आरोग्य सेवक 40% या पदासाठी 10 सप्टेंबर रोजी देखील या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी झालेली आहे। ठीक आहे, 11 वाजता कागदपत्रे पडताळणीला सुरुवात झालेली होती। आता पहा, आरोग्य सेवक 50% या पदासाठीचे कागदपत्रे पडताळणी संबंधीचे वेळापत्रक आलेले आहे। ठीक आहे, आरोग्य सेवक 50% या पदाकरिता विद्यार्थी मित्रांनो 12 सप्टेंबर म्हणजे उद्यापासून सुरुवात होणार आहे। 12 सप्टेंबर 2024 ते 20 सप्टेंबर 2024 पर्यंत कागदपत्रे पडताळणी तुमची या ठिकाणी पार पडणार आहे। ठीक आहे, तर मी ही PDF डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्यासंबंधित आपल्याला डिटेल माहिती समजेल कोणत्या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे, तसंच कोणत्या टायमाला कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे ते। ठीक आहे, तर पहा, ही PDF मी डाउनलोड करून घेतलेलं आहे। PDF भली मोठी दिसत आहे। ठीक आहे, आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर यांच्या अंतर्गत आलेली आहे आरोग्य सेवक 50% या पदासाठीची। ओके, सो यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे काही ठिकाण देण्यात आलेलं आहे तसंच जे टायमिंग आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे आणि जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी रेडी राहायचं आहे। ठीक आहे, तर पहा, या ठिकाणी नाव चेक करताना तुमचा रोल नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, तसंच कॅन्डिडेट नेम, डेट ऑफ बर्थ असणार आहे आणि तुम्हाला कोणत्या टायमाला बोलवण्यात आलेलं आहे कागदपत्रे पडताळणी साठी। ठीक आहे, ते या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, तर या उमेदवाराला सकाळी 10 वाजता हजर राहायला सांगितलेलं आहे। स्थायी समिती सभागृह जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी तुमचे कागदपत्रे पडताळणीसाठी या ठिकाणी शेड्यूल किंवा ठिकाण जे आहे ते योजले आहे। ठीक आहे, स्थायी समिती सभागृह जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीसाठी तुम्हाला हजर राहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी जर आपण चेक केलं तर प्रत्येक उमेदवारांच्या नावाच्या समोर एक टायमिंग देण्यात आलेलं आहे, त्या टायमानुसार तुम्हाला हजर राहायचं आहे। एक सकाळचं सेशन असेल आणि दुपारचं सेशन देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आता सकाळच्या सेशनमध्ये 10 पर्यंत या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। 10 पर्यंत कॅन्डिडेट जवळपास 100 उमेदवार या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। नंतर जे काही 100च्या पुढील या ठिकाणी आकडा आहे ते या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। 1च्या नंतर या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। ठीक आहे, स्थायी समिती सभागृह जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहायचे आहे। आता 20 तारखेपर्यंत या ठिकाणी 19 तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे। त्या तुमच्या नावाच्या समोर कोणती डेट आहे, तसंच टायमिंग काय आहे आणि कुठलं ठिकाण आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी सामोरं जायचं आहे। ठीक आहे, तर जे काही विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील ते ऑथेंटिक ठेवा, व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आणि आफ्टर दॅट तुम्हाला जॉईनिंग संदर्भात देखील आदेश देण्यात
येणार आहे. ठीक आहे. सो माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.